बोर्डे करमाड पंचायत समिती गणासाठी माझी मिसेस उभा आहे सौ गीताताई विठ्ठल बोर्डे, तसेच करमाड जिल्हा परिषद गटासाठी सौ सुनीताताई संतोष शेजूळ ह्या जिल्हा परिषद गटासाठी उभा आहे व या जिल्हा परिषद करमाड गटातून पलीकडची पंचायत समिती म्हणजे वरुड काजी तिथून भास्करराव पाटील मुर्मे ते काँग्रेस पक्षाकडून आम्ही तिघंजण उभे आहोत। आणि आता एक तुम्ही मतदारसंघात जात आहे, हो, दौरे करताय, काय मतदारांचं काय म्हणणं आहे आणि काय समस्या जाणवत मग? ग्रामीण भागात पाणी, रस्ते, वीज याबरोबरच काही सरकारकडून विविध योजना मिळत नाही वेळेवर, त्याचा लाभ मिळण्यासाठी म्हणून लोक आमच्याकडे मागणी करत आहेत। पण त्यांना देखील आम्ही आश्वासन दिलेलं आहे की आम्ही निवडून आल्याच्या नंतर शासनाच्या दरबारी म्हणजे पंचायत समितीचं ऑफिस असेल, तहसील विभाग असेल, या विभागात जाऊन त्यांना त्यांच्या पदरात जशी की म्हाताऱ्या माणसासाठी संजय निराधार गांधी योजना असेल, शेतकऱ्याच्या पीक विमाचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही निवडून आल्याच्या नंतर नक्कीच शासन दरबारी मांडू आणि शेतकऱ्याला पीक विमा या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आम्ही फिरत असताना सर्वसामान्य जनता ही भक्कमपणे आम्हाला आशीर्वाद देत आहे आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आम्हाला सेवा करण्याची संधी देण्याचा शब्द सर्वसामान्य लोक देत आहेत। काय विजन काय राहील तुमचं विजन काय राहील? नाही, आमचं विजन की जेणेकरून आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचारात उतरता? आम्ही तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, कारण की तरुण हा त्या कुटुंबाचा आधार आहे। घरातला एक तरुण जर कुठे कंपनीत नोकरीला असेल तर त्याचा कुटुंबाचा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा चांगल्या पद्धतीनं भागतो। म्हणून आम्ही आता आमच्या करमाड MIDCत आत्ताच जमीन सटाण्याला देखील ॲक्वायर होत आहे। म्हणजे या करमाड जिल्हा परिषद गटातील सटाणा हे शेवटचं गाव आहे आणि इतर करमाड असेल, लाडगाव असेल, कुंभेफळा असेल, शेंद्रा असेल, हे या गटातली गाव आहे। आम्ही जास्तीत जास्त आमच्या भागातील तरुणांना तिथे काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नक्की करू। काय आव्हान करसान मतदाराला? मतदाराला आम्ही नेहमीच निवडणूक या क्षेत्रात कायम काम करत आलो। आम्ही जनतेपुढं जातोय, विकासाचे मुद्दे मांडतोय आणि जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, ते सुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद देत आहे। संतोष भिकाजी शेजवळ, माझी पत्नी सौ सुनीता संतोष ह्या जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहेत आणि आम्ही गावगाव फिरत आहे प्रचारासाठी। लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आम्हाला आणि समस्या पण खूप आहेत, त्या समस्या आम्हाला दिसत आहे। आता आज जे फिरतो आहे आम्ही सर्कलमध्ये, हर गावामध्ये एक ना काही ना काही समस्या आहे। त्या समस्या आम्ही निवडून आल्यानंतर त्या समस्याचं पूर्णपणे निवारण करणार आहे। काय समस्या जाणवल्या? समस्या रोड नाही, काही ठिकाणी ड्रेनेज नाही आहे आणि सगळ्यात जास्त स्मशानभूमीच्या अडचणी झालेल्या आहे। स्मशानभूमीसाठी काम करायचं आहे। तर ज्या गावात गेलो काही ठिकाणी स्मशानभूमी नाही आहे, स्मशानभूमीला जागा नाही, कुठं नालाच आहे झालेला आहे। तुम्ही स्मशानभूमीसाठी गावचे उपसरपंच पण आहे, कुंभेफळाचं काय कामं केले तुम्ही आणि इतर काय कामं वेगळं पण मी गेल्या 15 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच आहे। मी अवरात्र ग्रामपंचायतचं काम करतो, लोकांच्या सेवेतच असतो। काही कुठे ॲक्सिडेंट झाला, काही झालं तरी मी कोणी फोन केला, ॲम्ब्युलन्सवरतीच माझं नाव लिहिलेलं आहे। मी फोन आल्यानंतर ॲम्ब्युलन्स काही बघत नाही, मी अर्ध्या रात्री उठून ॲम्ब्युलन्स घेऊन आणि घातलं। काय आव्हान करसान मतदाराला? मतदाराला मी असं आवाहन करतो की त्यांनी आम्हाला भरघोस मताने विजयी करावं आणि आशीर्वाद द्यावे।